मधुबन चौधरी आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी चौधरी सर्वांसाठी संपूर्ण माहिती. परिचय. प्रधानमंत्री आवास योजना ना हे एनडीए सरकारने सर्वांसाठी घरे योजनेच्या उद्देशाने सुरू केलेले एक मिशन आहे. हे अभियान 2015 मध्ये सुरू करण्यात आले होते. सर्वांसाठी घरे योजना शहरी भागातील प्रत्येक कुटुंबाला पाणी कनेक्शन, शौचालय सुविधा, वीज पुरवठा आणि संपूर्ण प्रवेशयोग्यतेसह पक्के घर आणते. सर्व मिशनसाठी गृहनिर्माण. सर्वांसाठी घरे मिशनची अंमलबजावणी 4 उभ्यांद्वारे केली जाणार होती, ज्यामध्ये लाभार्थी आणि राज्य सरकारांना खालीलप्रमाणे पर्याय देण्यात आले होते. इनसिटू झोपडपट्टी पुनर्विकास, क्रेडिट लिंक सबसिडीद्वारे परवडणारी घरे, भागीदारीत परवडणारी घरे, लाभार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वैयक्तिक घरबांधणीसाठी अनुदान. आमच्या मधुबन गृहनिर्माण प्रकल्पाला 25 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित प्रधानमंत्री आवास योजना शहरी सर्व मिशनसाठी गृहनिर्माण नागपूर बोर्ड म्हाडासाठी मॅच्या अंतर्गत केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या 43व्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पीपीपी वर्टिकल 1724 1 युनिट्सचे आयोजन अक्षरा क्रमांक 44B1 यामौजा देवापूर, तहसील हिंगणा, टाकळघाट, नागपूर येथील जमिनीवर 1724 1 युनिट विकसित करण्यासाठी करण्यात आले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट. मॅ आवास योजनेचे व्यापक उद्दिष्ट खालील प्रमाणे तयार करणे आहे. पाण्याची जोडणी, शौचालय सुविधा, वीज पुरवठा आणि पूर्ण सुलभता असलेली परवडणारी घरे. मिशनचे लक्ष्य प्रथम घर खरेदी करणारे अल्पोत्पन्न गट, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे. ही योजना 31 डिसेंबर 2024 पर्यंत साठी लागू आहे. मिशनांतर्गत बांधण्यात येत असलेल्या घराचे क्षेत्र श्रेणीसाठी 30 चौरस मीटर पर्यंत असावे. प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी. जेव्हा ही योजना जाहीर करण्यात आली तेव्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील व्यक्तींनी बंका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि इतर अशा संस्थांकडून गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तींनी खालील नमूद केलेल्या उत्पन्नाचे निकष पूर्ण केले पाहिजेत. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 3.00 लाखांपर्यंत आहे. राज्ये केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्राशी सल्लामसलत करून स्थानिक परिस्थितीनुसार वार्षिक उत्पन्नाचे निकष पुन्हा परिभाषित करण्याची तरतूद होती. 14 जून 2022 रोजी महाराष्ट्र सरकारने एका आदेशाद्वारे मॅयू श्रेणीतील व्यक्तींसाठी परवडणाऱ्या घरांची पात्रता वाढविण्याच्या उद्देशाने मॅयू भागीदारीमध्ये परवडणारी घरे प्रकल्पांतर्गत कुटुंबांसाठी उत्पन्न पात्रता निकष दुप्पट केले. पोहोच आणखी वाढवण्यासाठी आणि या योजनेचा लाभ 6.00 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी. लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी आणि अविवाहित मुलांचा समावेश असेल. लाभार्थी कुटुंबाच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर भारताच्या कोणत्याही भागात कोणतेही कायमस्वरूपी घर नसावे. लाभार्थ्यांनी यापूर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कर्जपतफेडीच्या कालावधीच्या शेवटी वयोमान 70 वर्षे असावे. घराची मालकी. योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी मिशनंतर्गत केंद्रीय सहाय्याने बांधलेले अधिग्रहित केलेले घर कुटुंबातील महिला प्रमुखाच्या नावावर किंवा कुटुंबातील पुरुष प्रमुख आणि त्यांच्या पत्नीच्या संयुक्त नावावर असावे आणि फक्त अशा प्रकरणांमध्ये जेव्हा कुटुंबात कोणतीही प्रौढ महिला सदस्य नसेल तेव्हा घर कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावावर असू शकते. खाली लोकांना फ्लॅटची मालकी ऑफर केली जात आहे. आधीच नोंदणीकृत मॅ लाभार्थी. जर लाभार्थीने पूर्वी नोंदणी केली असेल तर त्याची वैधता तपासली जाते. पात्र लाभार्थी ज्यांनी द्याप मॅ लाभार्थी म्हणून नोंदणी केलेली नाही. फ्लॅट बुकिंग प्रक्रिया. पात्र इच्छुक अर्जदार साइटला भेट देतात. प्रकल्प, फ्लॅट लेआउट, प्रकल्प साइटचे स्थान, सुविधा, फायदे समजून घेतात आणि त्यानंतर बुकिंग फॉर्म भरा आणि 11,000 रुपयांची बुकिंग रक्कम मधुबन प्रोजेक्ट खात्यात भरा.
खाते तपशील खालीलप्रमाणे आहेत. राज कृष्णा कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मधुबन कलेक्शन अकाउंट. अकाउंट नो 02357250000011. नेफ्ट ब्रांच नेहरू प्लेस न्यू दिल्ली 1,10,018. नवीन लाभार्थी नोंदणी. अर्जदाराच्या बुकिंग रकमेची पुष्टी झाल्यानंतर लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया प्रवर्तकाद्वारे सुरू केली जाते. लाभार्थी नोंदणी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. अर्जदार आणि अर्जदार आधार कार्ड आणि पॅन कार्ड. अर्जदार आणि अर्जदार छायाचित्रे प्रत्येकी 2. अर्जदार कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड. वीज बिल अर्जदाराचे सध्याचे निवासस्थान. जात प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अर्ज आणि कागदपत्रे वैधानिक प्राधिकरणाकडे सादर केली जातील. नोंदणीसाठी अंदाजे 10 ते 15 कामकाजाचे दिवस लागतात. यासाठीचे शुल्क प्रवर्तकाकडून अर्जदाराच्या बुकिंग रकमेतून भरले जाईल. फ्लॅटवाटप प्रक्रिया. एकदा नोंदणी झाली की अर्जदाराला लाभार्थी आयडी आणि प्रकल्प संलग्नतेच्या पुरावासोबत नोंदणी स्लिप दिली जाईल. नोंदणी नाकारल्यास उर्वरित बुकिंग रक्कम अर्जदाराला परत केली जाईल. फ्लॅटचे वाटप ड्रॉ पद्धतीने केले जाईल आणि फ्लॅट क्रमांक आणि टॉवर क्रमांक लाभार्थींना कळविला जाईल. फ्लॅट वाटपानंतरची प्रक्रिया. लाभार्थ्याला उर्वरित बुकिंग रक्कम जमा करण्यास सांगितले जाईल जेणेकरून वाटप केलेल्या फ्लॅटचे एकूण पेमेंट फ्लॅटच्या किमतीच्या 10% असेल. यासह ग्राहकाच्या कागदपत्रांच्या आधारे बँक वित्तीय संस्थांद्वारे लाभार्थीची कर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. ग्राहकाची क्रेडेन्शियल्स, कागदपत्रे, पडताळणी इत्यादींचे मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेला साधारणपणे 20 ते 30 कामकाजाचे दिवस लागतात. योग्य परिश्रम पूर्ण झाल्यानंतर कर्ज मंजुरीचे पत्र जारी केले जाते आणि मंजुरीसाठी वाटपकर्त्यांसोबत सामायिक केले जाते. जर संपूर्ण 90% कर्ज मंजुरी मिळाली नाही तर वाटपकर्त्याला फरकाची रक्कम जमा करावी लागेल. पूर्ण 90% कर्ज मंजुरी प्राप्त झाल्यास आम्ही पुढील चरणावर जाऊ. फ्लॅटच्या विक्रीसाठी करारनाम्याची नोंदणी. एकदा सर्व पूर्व आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर विक्री कराराचा कागदपत्र वाटपदाराच्या वकिलाद्वारे तयार केला जाईल. विक्री करार नोंदणीसाठी तहसीलमध्ये नियुक्ती घेण्यात येईल. कायदेशीर शुल्क, वकिलाचे शुल्क, मुद्रांक शुल्क इत्यादींचा खर्च वाटपकर्त्याला करावा लागेल. विक्री कराराची नोंदणी वाटप करणाऱ्याच्या नावावर केली जाईल. महाकामगार गृहनिर्माण योजना अनुदान. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत ज्यांच्याकडे पक्की घरे नाहीत त्यांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महाकामगार आवास योजना 3 फेब्रुवारी 2018 रोजी सुरू करण्यात आली. 2017P9108 जारी केले होते. ही योजना चा एक भाग आहे आणि मार्च 2016च्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केलेले फायदे आणि नियम या योजनेला देखील लागू आहेत. PMAY प्रतिलाभार्थी च्या 2.5 लाख रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त महाकामगार आवास योजनेच्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून 2 लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळेल. अशा प्रकारे महाकामगार आवास अंतर्गत प्रतिलाभार्थी दिले जाणारे एकूण अनुदान घेतले जाईल. योजना 4.5 लाख रु. लाभार्थ्यांची पडताळणी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून केली जाईल. महाकामगार आवास योजनेचे अनुदान मिळविण्याची प्रक्रिया. विक्रीसाठी करारनाम्याची नोंदणी केल्यानंतर फ्लॅट वाटप करणाऱ्याने महाकामगार कार्यालयात अर्ज करावा आणि महाकामगार गृहनिर्माण योजनेअंतर्गत अतिरिक्त अनुदानासाठी त्याची पात्रता तपासावी लागेल. ही प्रक्रिया वाटपकर्त्याला स्वतः करावी लागेल. पात्र वाटप करणाऱ्याला त्याच्या खात्यात 2 ते 3 हप्त्यांमध्ये सबसिडी मिळेल आणि PPP वर्टिकल अंतर्गत फ्लॅट खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ते वापरू शकतात. बुटीबोरी. बुटीबोरी हे नाव नागपूरच्या बुटी कुटुंबाच्या नावावरून पडले आहे. ते बुटीबोरी रेल्वे स्थानकाला जोडलेले आहे. या क्षेत्रात कार्यरत उद्योगांची संख्या सुमारे 250 आहे.
त्यापैकी सुमारे 5,000 बांधकामाधीन आहेत. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र एकूण 500 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. बुटीबोरी हे भारतातील नागपूरचे औद्योगिक उपनगर आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC द्वारे 5 स्टार औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित केले जात आहे. बुटीबोरीचे एकूण अधिग्रहित क्षेत्र 23.12 किमी होते, त्यापैकी 14.94 किमी विकसित आहे. नागपूर शहराच्या आर्थिक विकासाराखड्यांतर्गत या परिसराचा विकास करण्यात येत आहे. या भागाला वडगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. बुटीबोरी हे महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क असल्याचा दावाही करतात. वस्त्रोद्योगांना आमंत्रित करण्यासाठी एक सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प देखील बांधण्यात आला आहे. महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाने अतिरिक्त 3,750 एकर जमीन संपादित केली आहे. बुटीबोरी MIDC क्षेत्र. बुटीबोरी MIDC मध्ये मोठ्या, मध्यम आणि लघु उद्योगांचे नियोजनबद्ध एकत्रीकरण आहे. पॉवर प्लांट्स, उत्पादन युनिट्स, सहाय्यक युनिट्स, खाद्य क्षेत्र, IT कंपन्या, कापड कंपन्या, विणकाम आणि पोशाख कंपन्या, पोलाद उद्योग, वैज्ञानिक आणि जैविक संशोधन केंद्र, प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्यांची उपस्थिती हे भारतातील प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून त्यांच्या यशाचा दाखला आहे. बुट्स्क विस्तार. विद्यमान बुटीबोरी MIDC औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या नोडल पॉइंटवर आणि MIDC 2 आणि 3 च्या आगामी विस्ताराच्या सर्वात जवळ असलेल्या आमच्या प्रकल्पाचे स्थान नकाशात दाखवले आहे. बुट्स्क विस्तार. नकाशा बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र फेजचा प्रस्तावित लेआउट आराखडा दर्शवितो, जेथे उद्योग आधीच स्थापन झाले आहेत आणि उत्पादन सुरू झाले आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराचे परिणाम. सध्याच्या बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारामुळे उद्योगांची संख्या वाढेल. औद्योगिक विस्तारामुळे लोकसंख्या वाढेल. शेवटी भविष्यात घरांची किंमत आणि मागणी वाढेल. मधुबन हाऊसिंग बद्दल. प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन अंतर्गत सुरू करण्यात आली. भागीदारीमध्ये परवडणारी घरे PPP वर्टिकल. मधुबन प्रकल्पात 33 इमारती, जी 4 मजल्यांच्या 29 इमारती आणि जी 8 मजल्यांच्या 4 इमारती आणि एक कॉन्फिगरेशनसह एकूण 1,724 युनिट्स आहेत. प्रत्येकचे क्षेत्रफळ अंदाजे 302 चौरस फूट असेल. मधुबन प्रकल्प रणनीतिकदृष्ट्या टाकला घाट विठ्ठोबा मंदिर रोडवरील बुटीबोरी MIDC 1 ला लागून आहे, तर बुटीबोरी MIDC 2 फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि बुटीबोरी MIDC 3 प्रकल्पापासून फक्त 7.0 किलोमीटर अंतरावर आहे. अशा प्रकारे हे प्रस्थापित आणि उद्योन्मुख बुटीबोरी औद्योगिक केंद्राच्या परिसरात आहे. मधुबन प्रकल्पाचे मास्टर प्लॅनिंग मानवी प्रमाणात चालण्यायोग्य, कार्यक्षम आणि शाश्वत सामुदायिक राहण्याच्या जागा तयार करण्यासाठी नियोजन आणि वास्तुशास्त्राच्या तत्वांवर काळजीपूर्वक केले गेले आहे. मधुबन प्रकल्पाचे दृश्य असे दर्शविते की इमारती दोन्ही बाजूंना प्रवेश रस्त्यांसह गुच्छांमध्ये मांडलेल्या आहेत. पुरेशी हिरवीगार जागा, खेळाची मैदाने, विविध लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दैनंदिन गरजा आहेत. दुकाने, भरपूर कार पार्किंग आहेत आणि इतर आधुनिक सुविधा. या प्रकल्पाच्या मागील बाजूस कनोली बारांदी काठी दाट हिरवा पट्टा असून प्रकल्पाच्या पुढील भागातून दूरवरच्या पर्वतांची दृश्ये आहेत. कनेक्टिव्हिटी. प्रकल्प रणनीतिकदृष्ट्या येथे स्थित आहे. वर्धा रोड पासून 700 मी. विठ्ठोबा मंदिरापासून 800 मी. टाकघाटापासून 1.2 किमी. आगामी मेट्रो स्टेशनपासून 3.0 किमी. बुटीबोरी चौकापासून 5.0 किमी. समृद्धी महामार्गापासून 5.0 किमी. जामठा स्टेडियमपासून 10.0 किमी. मिहानपासून 16.0 किमी. 23.0 किमीपासून बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. नागपूर शहरापासून 29.0 किमी. प्रवेशयोग्य आरोग्य सेवा. साईटच्या अगदी जवळ अनेक आरोग्य सेवा केंद्रे आहेत.
रचना रुग्णालय आणि संशोधन केंद्र 3.2 किमी. माया हॉस्पिटल 3.5 किमी. चौधरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 3.8 किमी. आयुर्वेदांत राष्ट्रीय रुग्णालय बुटीबोरी 6.2 किमी. शासकीय रुग्णालय टाकळघाट 2.1 किमी. एजिक 200 खाटांचे बुटीबोरी रुग्णालय निर्माणाधीन 5.9 किमी. एम्स मिहान 240 किमी. शिक्षण केंद्र शाळा प्रकल्पाजवळ खालीनमूद केलेल्या नामांकित शाळा आहेत. श्री दत्त विद्या मंदिर 2.7 किमी. इरा इंटरनॅशनल स्कूल 3.0 किमी. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल 3.7 किमी. सेंट क्लेरेट शाळा 4.0 किमी. सेंट पॉल हाय स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय 4.0 किमी. शिक्षण केंद्र महाविद्यालय उच्च शिक्षणासाठी खालील महाविद्यालय प्रकल्पाजवळ आहेत. दत्ता मेघे कॉलेज 5 मिनिट. भाऊसाहेब मुल्क आयुर्वेद कॉलेज 7 मिनिट. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 10 मिनिटे. तुळशीरामजी गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय 15 मिनिटे. वैनगंगा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय 20 मिनिटे. सेंट व्हिन्सेंट पॅलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 20 मिनिटे. गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय 30 मिनिटे. मधुबनमध्ये घेण्याचे फायदे. शहरी विशेषाधिकार प्रकल्पाच्या ठिकाणी उद्याने, सामायिक एरिया वीज, दैनंदिन गरजांसाठी दुकाने, मुबलक नैसर्गिक प्रकाश, सांप्रदायिक जागा, सीसीटीव्ही, हवेशीर अपार्टमेंट्स आणि टाकळघाट आणि बुटीबोरी मार्केटला जवळून प्रवेश असलेली गेट कम्युनिटी यासारख्या मानक सुविधा आहेत, ज्यामध्ये रेस्टॉरंट्स, अत्यावश्यक दुकाने, खरेदी क्षेत्र आणि सर्व मूलभूत तरतुदी आहेत. हा प्रकल्प आसपासच्या शहरी लोकसंख्येसह राहण्यायोग्य ठिकाणी आहे. MIDC 1, 2 आणि 3 मधील स्थान आणि मिहान आणि विमानतळाच्या जवळ असल्यामुळे बुटीबोरी हे भविष्यातील रोजगाराचे केंद्र आहे. त्यामुळे बुटीबोरी MIDC, वर्धा MIDC, मिहान आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये घरे खरेदी करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी जास्त मागणी असलेले बुटीबोरी हे सर्वात जास्त मागणी असलेले ठिकाण. सुस्थापित पायाभूत सुविधांमुळे, प्रमुख महामार्ग आणि विमानतळाच्या धोरणात्मक सान्निध्यामुळे हे स्थान घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक भरभराटीची बाजारपेठ म्हणून भविष्यातील फाट संभाव्यतेसह एक छुपेरत्न म्हणून उदयास आले आहे. अग्रगण्य बँकांकडून गृहकर्ज उपलब्ध. ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, येस बँक लिमिटेड, ॲक्सिस बँक लिमिटेड, होम फायनान्स लिमिटेड, महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, इजी होम फायनान्स लिमिटेड, पिरामल कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. धन्यवाद.